हॅलो, नमस्ते सर्वांना. तर कसे आहात? तर मी केलं होतं चिकन सूप. मस्त असं चिकन सूप बनवलेलं, म्हणजे सर्दी खोकल्यावर उपयोगी असं चिकन सूप. तुम्हाला सर्दी खोकला असेल तर असं चिकन सूप करून प्यायचं, तुम्हाला थोडा आराम भेटतो. तर मला थोडी सर्दी झालेली, तर मी असं चिकन सूप बनवलेलं. तर तुम्हाला पण दाखवूया कसं बनवते. तर त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा आणि आवडल्यास माझ्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला पण सबस्क्राईब करा. तर मी हे पाव किलो चिकन घेतलेलं, त्याला थोडी हळद आणि लिंबू लावलं आणि त्यामध्ये थोडे मसाले घालते. सूपला काय जास्त मसाले नाही वापरायचे, थोडंसंच वापरायचे, अर्धा चम्मच. तर मी हा मालवणी मसाला अर्धा चम्मच घालते आणि थोडासा गरम मसाला आणि थोडे जिरे पावडर टाकते. हे बघा. आणि 1 चम्मच भरून मी काळी मिरी पावडर असते ती घालून घ्यायची. ही जरा जास्त वापरायची, कारण आपल्याला ही सर्दी खोकल्यावर जास्त उपयोगी असते ना. तर थोडीशी मी 1 चम्मच अशी आलं लसूणची पेस्ट घालते आणि सर्व हे मिक्स करून घ्यायचे. आणि मी कुकरमध्ये बनवते, तुम्ही कढाई टोपामध्ये कशामध्ये पण बनवू शकता. तर कुकरमध्ये मी 2-3 चम्मच तूप घालते. तुपात किंवा तेलात बनवतात, पण सर्दीसाठी बनवलं तर तुपात बनवा, जास्त उपयोगी होतं. तर 2-3 चम्मच तूप टाकले आणि मी फोडणीसाठी बघा एक कांदा कापून घेतला आहे बारीक असा, आणि थोडेसे खडे मसाले, लवंग, मिरी आणि हिरवी विलायची आणि दालचिनीचा तुकडा आणि तेजपत्ता आणि थोडीशी लसूण घेतले कापून. तर पहिले आपण सगळं खडे मसाले घालून घ्यायचे आणि 2 मिनटं असं भाजून घ्यायचे. आणि त्यामध्ये लसूण घालायची कापलेली आणि एक कांदा घालून तो पण आपण भाजून घ्यायचा लालसर होईपर्यंत. थोडा लाल झाला पाहिजे, लसूण भाजली पाहिजे. तर हे बघा, आपली लसूण थोडी भाजली आहे. तर त्यामध्ये आता मी हे चिकन घालून घेते आणि 2-3 मिनटं असं ना तुपामध्ये तळून घ्यायचं, असं तुपामध्ये परतून घ्यायचं. थोडं चिकन पण आपलं भाजलं आता आणि तेल सुटेपर्यंत 2-3 मिनटं असं भाजून घ्यायचं. चवीप्रमाणे मीठ घालते. हे बघा, 2-3 मिनटं झाली आहे. मी असं तुपामध्येच भाजून घेतलं, आपलं तेल पण सुटलं आहे ते बघा. आता त्यावर ना मी असं ढाकण ठेवते. हे कुकरचं जसं ढाकण ठेवायचं, कुकरला लावायचं नाही, असं वर असं ठेवायचं आणि 2-3 मिनटं वाफेवर शिजू द्यायचं. पाणी नाही घातलं आहे. हे बघा, 2-3 मिनिट झाली आहे. जरा वाफ येते, त्यामुळे जरा कॅमेऱ्यामध्ये असं दिसत नाही आहे थोडं. हे बघा, 2-3 मिनिट ढाकण काढलं आहे, पाणी पण त्याला सुटलं आहे. तर त्यामध्ये आता मी पाणी घालते, थंडच पाणी घालणार आहे. तर 2 ग्लास मी ना ही पाणी घालून घेते. 2 ग्लास पाणी घातली. आता कुकरला ढाकण लावून ना त्याच्यात 3-4 शिट्ट्या करून घ्यायच्या मीडियम गॅसवर. 3-4 शिट्ट्यामध्ये चांगलं असं शिजून येतं. बघा, 3-4 शिट्ट्या मी केल्या. 3-4 शिट्ट्यामध्ये आपलं चिकन सूप तयार झालं आहे. हे बघा किती छान झालं आहे. तर असं तुम्ही करून प्या, तुम्हाला नक्की आवडणार. सर्दी खोकल्यावर असं करून प्यायचं. बघा, असं करून प्या, नक्की आवडेल. आणि आवडल्यास माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. थँक्यू.